नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये लोककथा आणि संस्कृती, जिथे आपण ऐकतो आपल्या परंपरेतील अशा कथा ज्या फक्त गोष्टी नसतात तर आयुष्याची शिकवण देऊन जातात. आजची गोष्ट आहे एका कावळ्याची, ज्याने संपूर्ण गावाला सत्याची ताकद शिकवली. खूप वर्षापूर्वी एका डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होतं. गावाभोवती मोठमोठी झाडं, नदी आणि हिरवीगार शेतं होती. त्या गावात एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते. चिमण्या, कबूतर, पोपट आणि त्यांच्यात एक कावळा देखील होता. तो कावळा इतर कावळ्यांसारखा नव्हता. तो शांत होता आणि खूप निरीक्षण करणारा होता. गावात काय चाललंय, लोक कसे वागतायत, हे सगळं तो शांतपणे पाहत असे. एक दिवस गावात एक मोठी घटना घडली. गावातील मंदिरात ठेवलेली दानपेटी अचानक रिकामी झाली. सगळे गावकरी घाबरले. कोणीतरी चोरी केली आहे अशी चर्चा सुरू झाली. गावात संशयाचं वातावरण पसरलं. कोणी म्हणालं हे काम बाहेरच्या माणसाचं असणार, तर कोणी म्हणालं गावातलंच कोणीतरी असणार. पण त्या दिवशी वडाच्या झाडावर बसलेला कावळा सगळं पाहत होता. रात्री उशिरा गावातील एक माणूस मंदिरात गेला होता. त्याने हळूच दानपेटी उघडली आणि पैसे घेऊन निघून गेला. कावळ्याने सगळं पाहिलं. दुसऱ्या दिवशी गावात पंचायत बसली. गावकरी एकमेकांवर संशय घेऊ लागलेत. काही लोक तर निरपराध माणसावर आरोप करू लागलेत. वडाच्या झाडावर बसलेला कावळा हे सगळं पाहत होता. तो वारंवार कावकाव करत होता. लोकांना ते फक्त कावळ्याचं ओरडणं वाटत होतं. पण खरं तर तो जणू म्हणत होता, सत्य लपून राहत नाही. अचानक तो कावळा उडत उडत गावातील एका माणसाच्या घरासमोर जाऊन बसला. तो जोरात कावकाव करू लागला. लोकांचं लक्ष तिकडे गेलं. गावकरी म्हणाले, हा कावळा सतत याच घराजवळ का ओरडतोय? ते घर होतं त्या माणसाचं, ज्याने चोरी केली होती. लोकांनी त्या माणसाला विचारलं. पहिल्यांदा तो नाकारत होता, पण सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या आणि त्याच्या मनात अपराधाची जाणीव वाढू लागली. शेवटी तो खाली मान घालून म्हणाला, हो, चूक माझीच आहे. तो रडू लागला. माझ्या घरात अडचण होती, पण मी चुकीचा मार्ग निवडला. त्याने सगळे पैसे परत दिले. गावातील वडीलधाऱ्यांनी त्याला शिक्षा केली नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, चूक झाली तर ती मान्य करणं हीच खरी माणुसकी आहे. त्या दिवशी गावकऱ्यांना एक गोष्ट समजली. सत्य बोलणारा माणूस मोठा असतो, पण सत्य दाखवणारा कधी कधी एक छोटा कावळा देखील असू शकतो. सत्य कधी कधी शांत असतं, पण ते कायम असतं. आजची कथा इथेच संपते. अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी लोककथा आणि संस्कृती या पॉडकास्टला नक्की फॉलो करा.